आणि मृत्यू झाला 3 एप्रिल 1680. शिवाजी राजाला निर्माण केलं स्वराज्य हे टिकवायचं आहे. माझ्या संभाजी राजांना जवळ घेतलं शिवानं आणि शिवाजी राजा संभाजी राजांना सांगतात आम्ही आमच्या रक्ताचं पाणी केलंय. अरे आऊसाहेबांचे संस्कार आहे, शहाजी राजांचा त्याग आहे. हा गोर गरीब रयतेसाठी निर्माण केलेलं स्वराज्य, या गोर गरीब रयतेसाठी निर्माण केलेलं स्वराज्य शंभूभाव तुम्हाला सांभाळायचं आहे. शंभूभाव आमच्या विरुद्ध आक्रमण करणारे, आमच्या विरुद्ध आक्रमण करणारे परकीय होते. आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही हे आमच्यावर समोरून वार करत होते. पण तुमच्यावर वार करणारे फक्त आपलेच नाही, परकीयच नाही तर आपली माणसं सुद्धा तुमच्यावर वार करणारे. संभाजी राजांचा हात घेतला आणि संभाजी राजांचा हात आशीर्वाद घेऊन 3 एप्रिल 1680 रोजी माझ्या शिवाजी राजानं रायगडावर आपला प्राण ठेवला. आणि ज्यावेळेस शिवाजी राजांचा देहांत झालं त्यावेळेस संभाजी राजांचं वय फक्त 21 वर्षाचं आहे. आणि संभाजी राजांचा जन्म झाला 14 मे 1657 साईबाईंच्या आणि शिवाजी राजांच्या पोटी पुरंदरावर जन्म झाला. पण दुर्दैव बघा माझ्या संभाजी राजांचं, अरे अवघ्या 2 वर्षाचा असताना संभाजी राजांच्या मातोश्री साईबाई साहेबांचं निधन झालं. आणि आई विना पोरका झाला, हो पोरका झाला. साहेबांनी संभाजी राजांचं शिक्षण चालू ठेवलं. संभाजी राजांना 6 वर्षाचा झाला असताना संभाजी राजांना 12 भाषेचं ज्ञान आहे. अरे मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, हिब्रू येते, तामिळ येते, इंग्रजी येते, सगळ्या भाषेचं ज्ञान संभाजी महाराजांना आहे. संभाजी राजांचा राजकारणात प्रवेश 9व्या वर्षी आहे. संभाजी राजा आग्र्याला जातो 10व्या वर्षी. संभाजी राजे 11व्या वर्षी न्याय निवाड्याचे काम करतात. अरे संभाजी राजा 12 वर्षी 70,000 मनसबदारी आहे. संभाजी राजानं 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. 15व्या वर्षी नायिका भेद, 16व्या वर्षी नखशिकार आणि 17व्या वर्षी 7 शतक 4 ग्रंथ संभाजी राजांनी लिहिले. आणि वयाच्या 17व्या वर्षी संभाजी राजा या महाराष्ट्राचा पहिला युवराज झाला. संभाजी राजानं साहित्य, कला, क्रीडा सगळ्या क्षेत्रामध्ये संभाजी राजानं आपलं नाव केलं. आणि वयाच्या 21व्या वर्षी अरे पहाडासारखा बाप सोडून गेला. संभाजी राजांवर जबाबदारी आली. अरे संभाजी राजा लढत होता. अरे संभाजी राजा अन्यायाच्या विरुद्ध शिवाजी राजाने निर्माण केलेला स्वराज्यासाठी लढत होता. अरे तारीख होती 1 फेब्रुवारी 1689. संभाजी राजांचा मुक्काम आहे संगमेश्वरामध्ये. आणि संभाजी राजा शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, अरे माझ्या माता बहिणींचं नाणं राहावं, गोरगरीब शेतकऱ्यांना बैलजोडी द्यावी, शेतकऱ्यांचा पैसा माफ करावा, याच्यासाठी संभाजी राजे संगमेश्वरात आहे. अरे त्याच वेळेस का झाला? अरे आपल्या काही गद्दार लोकांनी कोल्हापूरमध्ये असणाऱ्या मुकरब खानाला सांगितलं संभाजी राजा संगमेश्वरात आहे. मुकरब खानाने 20,000 पठाणांची फौज घेतली आणि मुकरब खान कोल्हापूरकडून संगमेश्वराकडे निघाला. अरे संगमेश्वरात हेर परत आला. संभाजी राजाला सांगू लागला, राजा राजा घात झाला, राजा घात झाला. काय झालं? राजा तो मुकरब आलाय 20,000 पठाणांची फौज घेऊन. राजा जगदंब करे संभाजी राजे उठले. 70 वर्षाचे मालोजी राजे घोरपडे सरदार होते. मालोजी राजाने सांगितलं, शंभूभाव तुम्ही निघा, रायगड जवळ करा, आम्ही 600 सैन्यानिशी या मुकरब खानाशी लढतो. त्यावेळेस संभाजी राजाने सांगितलं, आमच्या हैबाब साहेबांनी आम्हाला
सांगितलंय आपल्या लोकांना रणांगणामध्ये एकटं सोडून जायचं नाही, लढू बरोबर आणि मरू सुद्धा बरोबर. अरे बघता बघता मुकळं खानाला एका तलवारीला तलवारी भेटली, रक्ताच्या चिलकाला माणसाला खात पडला. अरे बघता बघता 600 मावळ्यांनी त्या 10,000 पठाणांना थोडं की फळं करून सोडलं. पण त्याच वेळेस 1,000 पठाणांची ताज्या दमाची फौज मुकळं खानाला येऊन मिळाली आणि घात झाला. माझ्या संभाजी राजाला भेटला गेला आणि माझ्या संभाजी राजाला संघटनाने चेअरमन करण्यात आलं. अरे या स्वराज्याचा छावा, या स्वराज्याचा युवराज चेअरमन झाला, साखर खंडाने जखडण्यात आला आणि उंटाच्या पाठीमागं जेव बांधून संगमेश्वरातून नगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्याच्या पेडगावकर निघाला. औरंगजेब तिथं होता. औरंगजेबानं संभाजीराजे आणि कवी कनेक्शनला काल कोठडी टाकलं आणि काल कोठडी टाकून त्याला बंद केलं. अरे हवा नाही, पाणी नाही, अन्न नाही. अरे 15 दिवसाचा उपवास संभाजी राजा काल कोठडी टाकलाय. औरंगजेबानं दरबार भरवला आणि औरंगजेब कळाला मुकरात, संभा और कवि कलश को दरबार में लाया जाए. आणि दोघांना दरबारात आणलंय आणि दरबारात आणल्यानंतर औरंगजेब म्हणतो मुकरात सजा की तामील सुरू की जाए, इस संभा की जबान काट दो. अरे 2 इसम धावले. संभाजी राजांचा जबडा उघडण्याचा प्रयत्न केला पण जबडा उघडत नव्हता. नाक दाबलं, श्वास कोंडला, श्वास घेण्यासाठी तोंड उघडलं. सांडशी संभाजी राजांच्या तोंडात घातली आणि सांडशीची बाहेर काढली. 7 दिशेने वार केला. रक्ताची चिळकांडी निघाली. तरी आवाज नाही, आक्रोश नाही, किंकोळी नाही, की जगण्यासाठी भीक मागितली नाही. परत दुसरी सजा. मुकरात, इस संभा की आंखें बहुत हमें तरसाती है, इसके आंखें निकाल दो. परत लाल रुंद सळ घेतलेला एक जल्लाद आला आणि संभाजी राजांच्या दिशेने निघू लागला. संभाजी राजाने डोळे मिटवले. संभाजी राजाला आठवत होतं, आऊसाहेब, आबासाहेब, तो रायगड, अरे ते मावळे, अरे ज्यांच्यासाठी हे स्वराज्य निर्माण केलं